जय हिंद. तुम्ही म्हणाल हिने आज अशी का सुरुवात केली आहे? त्याला कारणही तसंच आहे. 22 एप्रिलला पहलगामवर जो पाकिस्तानी भ्याड अटॅक केला होता, त्याचं उत्तर म्हणून भारताने जे ऑपरेशन सिंदूर केलं, त्यामुळे पाकिस्तानला जबरदस्त उत्तर मिळालं. तर म्हणूनच हा एपिसोड खास त्यासाठी. म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये खास गेस्ट आलेत. परत एकदा मी त्यांना इन्व्हाइट करते. SL देशमुख सर. नमस्कार. 32 वर्ष त्यांनी भारतीय नौसेनेमध्ये काम केलं. त्यासाठीच ही इज डेकोरेटेड विथ नौसेना मेडल. सो अभिनंदन सर. सो ते फायटर एअरक्राफ्ट आणि अँटी सबमेरिन वॉरफेअर हेलिकॉप्टर यांच्या मेंटेनन्स स्पेशालिस्ट होते. तर आत्ताची जी परिस्थिती आहे त्याबद्दलच आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहे. तर आता 22 एप्रिलला, जसं मी आधी सांगितलं की 22 एप्रिलला पहलगाम अटॅक जो पाकिस्ताननी भ्याडपणे केला होता, त्यानंतर भारताने चोख उत्तर देत सिंदूर ऑपरेशन जारी केलं. तर त्याबद्दल, या सगळ्या परिस्थितीबद्दल काय सांगाल? आपण जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध बघतो तेव्हा या संबंधामागील पृष्ठभूमी समजून घेणं फार गरजेचं आहे. जेव्हा भारताची फाळणी झाली त्यावेळेला सुद्धा पाकिस्ताननी काश्मीर प्रदेश आपल्यापासून तोडण्याचा भरकस प्रयत्न केला होता. पण त्यावेळेला सुद्धा आपल्या सैनिकांनी जीवाची बाजी लावून काश्मीर प्रांत वाचवला. तरी पण त्यातला काहीसा भाग पाकिस्ताननी, ज्याला आपण POK म्हणतो, तो तोडून वेगळा केला होता. आणि खरं सांगायचं तर इंग्रजांनी ही जी फाळणी केली, हा एक तर त्यांचा या प्रदेशामध्ये कोणाचंही वर्चस्व होऊ नये याच उद्देशांनी हा फाळणी त्यांनी केलेली होती. आणि त्याही मध्ये भारताला त्यांनी अशा परिस्थितीमध्ये आणून सोडलं की एकीकडे ईस्ट पाकिस्तान आणि दुसरीकडे वेस्ट पाकिस्तान. आता ईस्ट पाकिस्तान आपण बांगलादेश म्हणतो. त्यामुळे भारताला त्यांनी असं कोंडीमध्ये पकडून ठेवलं होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि या परिस्थितीमुळे पाकिस्तानला भारताबद्दल नेहमीच आकस हा त्यांच्या मनामध्ये होता. आणि पाकिस्तानला 1971 सालचा पराभव जो आपण त्यांचा केला आणि तो निर्णायक क्षण होता, तो पराभव त्यांना परत पचवता आला नाही. आता तुम्ही युद्ध म्हटलं तर कोणीतरी जिंकणार, कोणी हारणार. आणि हार जी असते ती एक खुल्या मनाने आपल्याला स्वीकारावी लागते. आणि ज्या काही आपण चुका केल्या असते तिथून पुढे जाऊन दोन्ही देशामध्ये शांती राहील असे प्रयत्न करावे लागतात. भारत एक त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. पण पाकिस्तानला एक तर त्यांचा धर्माबद्दल त्यांचं जे काही विशिष्ट प्रेम आहे किंवा त्यांच्या त्या काही प्रथा आणि ज्याला आपण मानसिकता म्हणू, त्यांना नेहमी वाटतं की भारत आपल्याच वेळेला फाळणी झाली तर भारत इतका प्रगतिशील कसा काय झाला, आपण इतके का मागे पडलो, हे एक सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये असतं. आणि 1971च्या युद्धानंतर त्यांना वाटलं होतं की आपण प्रयत्न करून काश्मीर तोडू, म्हणजे आपण जे बांगलादेश तयार केलं त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण आपला POK घेऊन एक संपूर्ण, म्हणजे आपला काश्मीर घेऊन POK संबंधित करून एक अलग राष्ट्र आपण निर्माण करू. पण आता त्यांच्या लक्षात आलं की हे आता शक्य नाही. तर त्याच्यामध्ये मुशर्रफ पासून किंवा अयूब खान पासून त्यांची जी एक पॉलिसी म्हणता येईल आपल्याला, की कॉज डॅमेज बाय 1000 cuts, लेट द हिंदुस्तान ब्लीड. And they say that we took Pakistan smilingly, but we'll make Indians cry when we take Hindustan from you. Means even Pakistan is called our India as Hindustan. So that means somewhere they agree that we have got that kind of आपल्या प्रथा म्हणा किंवा आपलं कल्चर म्हणा, इव्हन त्यांच्या बोलण्यात ते इंडिकेट होते. आता ही जी त्यांची प्रथा आहे की 1000 कट्स करून आपण भारताला त्रास देऊ, हा या सगळे टेररिस्ट हल्ले जे आहे त्यामागचा उद्देश आहे. आणि पहलगामचा हल्ला हा सुद्धा त्यातलाच एक भाग आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. चायनाने जे काही इन्व्हेस्टमेंट केले होते त्या इन्व्हेस्टमेंटचा रेट कमी झाला आहे. सौदी अरेबिया आणि इतर जे काही मिडल ईस्ट कंट्रीज जे आहेत त्यांचा जो ओघ होता इन्व्हेस्टमेंटचा, त्यांच्या लक्षात आलं की हे धोकादायक प्रदेश असल्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे काय, आपण जसं म्हणू इट्स अ बॉटमलेस पिट, द मनी इज गॉन. तर त्यांनी सुद्धा फक्त आता काय पोपटपंची सारखे इन्व्हेस्टमेंटचे प्रॉमिसेस द्यायला सुरुवात केली, पण इन्व्हेस्टमेंट करत नाहीत.
आणि पाकिस्तान हा FATF म्हणजे ज्याला आपण टेररिस्टला जे फंडिंग करतात त्या कंट्री मॉनिटरिंग मध्ये असतात. 2 वर्षापूर्वीपर्यंत पाकिस्तान हा त्या ग्रे लिस्ट मध्ये होता. तर ग्रे लिस्ट कंट्रीजला फंडिंग व्हायला फार वेळ लागतो. आता ते जरी त्यातनं बाहेर आले असले तरी IMF आणि हे ज्या काही फंडिंग एजन्सी आहे त्यांना ऍटलिस्ट काही स्टँडर्ड नॉर्म्स द्यावे लागतात. आणि IMF कडनं समजा तुम्हाला लोन जरी मिळालं त्यातल्या ज्या काही कंडिशन असतात त्या फार कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे कंडिशन्स असतात त्या, आणि ते पाळणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडण्यासारखं सुद्धा कधी कधी होऊ शकतं. त्यामुळे सगळ्या इन्व्हेस्टमेंट कमी झाल्या, IMFचे लोन मिळणं कठीण झालं आणि त्यामुळे आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली की 300% महागाई तिकडे वाढली. लोकांना साधं ब्रेड किंवा जीवनोपयोगी वस्तू मिळणं सुद्धा कठीण झालं. त्यामुळे जनतेमध्ये भयंकर असंतोष पसरलेला आहे. हा एक भाग झाला. आणि आपण समजा पाकिस्तान मधलं राजवटीचे इतिहास जर बघितला तर कधी मधी त्यांच्याकडे आपली नॉर्मल निवडून आलेली राजवट चालते, पण मोस्ट ऑफ द टाइम्स त्या राजवटीवर हुकूमत गाजवणारे हे तिथले आर्मी आणि म्हणजे आपण त्यांच्या सशस्त्र सेना म्हणून त्यांचं वर्चस्व त्याच्यावर असतं. सध्या इम्रान खान यांना जेलमध्ये टाकलं होतं. अशा वानवा आहेत की त्यांनी इम्रान खानला जेलमध्ये त्यांचा खून झालेला आहे. तर खरं खोटं यामध्ये आपण हे करू शकत नाही. आणि सध्या त्यांच्या स्थलसेनेचे प्रमुख जे आहेत मुनीर, ते जरा कडव्या मनोवृत्तीचे आहे आणि भारताबद्दल त्यांच्या मनात भयंकर आकर्षण आहे. त्यामुळे आता काय झालं की एकीकडे महागाई वाढलेली आहे, दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट कमी झालेला आहे. तर जनतेचा जो असंतोष जो आहे ती त्यांच्या सिव्हिल सोसायटी ज्याला म्हणता येईल म्हणजे लोकांच्या ऑर्गनायझेशन आहेत त्या आता अकाउंटेबिलिटी एस्टॅब्लिश करण्याच्या मागे लागल्या. म्हणजे प्रश्न आता आर्मीला सुद्धा विचारायला सुरुवात झाली. आणि त्यामध्ये इम्रान खानला जेलमध्ये टाकण्यामुळे त्यांचा जो काही फॅन क्लब होता ते लोक सुद्धा आता आर्मीच्या अगेन्स्ट आलेले आहेत. त्यामुळे आर्मीचा एक जो बळकट खुंटा गाडलेला होता त्यांना असं वाटतं की आता आर्मीचं वर्चस्व कमी होईल. दुसरी गोष्ट, मुनीर यांची स्वतःची जी एक अधिसत्ता होती म्हणजे आपण त्याला हुकुमशाही म्हणतो, त्यालाही आता सुरुंग लागलेला. तर या परिस्थितीमधनं जर बाहेर यायचं असेल आणि आर्मीचं वर्चस्व कायम करायचं आणि स्वतःची अधिसत्ता कायम करायची असेल तर त्यांच्याकडे नेहमी एकच हुकमाचा पत्ता असतो, भारताचं भूत पुढे आणणे आणि काहीतरी अशी कुरापत करणे की जेणेकरून लोकांना सांगायचं की बाबा आर्मी नसेल तर भारतीय लोक तुमच्याकडे तुमचा खात्मा करतील. हा त्याच्या मागचा उद्देश होता. म्हणून मुनीर यांनी सगळे हे जो हल्ला घडवून आणला यामध्ये पाकिस्तान ISI आणि पाकिस्तान आर्मीचा हात आहे याबद्दल कोणालाही शंका असू नये. आणि त्याचा उद्देश एकच होता की भारतामध्ये अराजकता माजवायची. दुसरी गोष्ट, त्या अराजकतेचा उपयोग करून भारतामध्ये जी आपले हिंदू आणि मुसलमान यामध्ये दुही निर्माण करायची आणि त्या दुहीचा फायदा घेऊन अजून अराजकता माजवली की आपलं जे स्थिर सरकार आहे पंतप्रधान मोदींचं, कसंही करून त्या सरकारला धोका पोहोचून ते सरकार पाडता आलं तर बघायचं, हा त्यामागचा उद्देश होता. आणि आपण जर आता पहलगामचे हल्ला जो झाला ते जर बघितलं तर मी एक फौजी माणूस आहे, जात पात धर्म रंग हे आम्ही मानत नाही. पण जेव्हा आपण असं बघतो की जे टेररिस्ट होते, लोक म्हणतात टेररिस्टला धर्म नसतो, जात नसते, पण जेव्हा एक टेररिस्ट लोकांना विचारू की तुमचा धर्म काय, तुम्ही म्हटलं की माझा धर्म हिंदू आहे, तर त्या तुम्ही गोळीबार मारता. तर दिस इज शिअर फॅनेटिझम. सिरियसली. आणि हिंदूंना वेचून वेचून मारणे हा एकच प्रकार होता की ज्याच्यामध्ये हिंदू भडकून उठतील आणि एक ज्याला नीजर्क रिॲक्शन म्हणून एकतर लोकांकडनं होईल दंगल माजेल किंवा लोकांच्या दबावाखाली भारत सरकार काहीतरी आदेश देईल सेनेला आणि सेना काहीतरी करेल. मग त्याचा गैरफायदा घेऊन दुही आणि फूट पाडून या देशाची स्थैर्य घालवायचा हा त्याचा उद्देश. बापरे, म्हणजे काय ते प्लॅनिंग असेल त्याच्या मागे. हा पूर्ण सुनियोजित हल्ला होता, याला खरोखर दुमत नाही. त्यामुळे पाकिस्तानला प्रत्युत्तर देणे आणि प्रत्युत्तर असं द्यायचं होतं की यापुढे अशा कुरापती करण्यापूर्वी पाकिस्तान एक वेळा दोन वेळा नव्हे तर 10 वेळा विचार करेल असं उत्तर देणं आपल्याला भाग होतं. आणि उत्तर देणे म्हणजे हे काही खुनशी उत्तर द्यायचं होतं किंवा आपल्याला बदला घ्यायचा होता
अशी त्यामागची भावना मुळीच नव्हती. बरोबर. भारत एक स्वतंत्र देश आहे, आपल्याकडे लोकशाही आहे. छोट्या मोठ्या कुरबुरी तर आता सगळ्या कुटुंबामध्ये चालतात, देशामध्ये चालतात, प्रदेशात चालतात. तर आपल्याकडे हिंदू मुसलमानमध्ये थोडे काही जे गैरसमज इकडे तिकडे असतात, तरी आपण बहुसंख्य हिंदू बघितले किंवा बहुसंख्य मुसलमान बघितले, त्यामध्ये परिपक्वता आहे, त्यांना एकमेकांबद्दल प्रेम आहे. तर काही भाग आहेत जे सेन्सिटिव्ह भाग म्हणून झालं, तिथे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे हा हिंदू मुस्लिम हा जो प्रॉब्लेम आहे, हा खरोखर या पहलगामच्या मागचा उद्देश नव्हता. त्यांचा खरा उद्देश होता की जो प्रॉब्लेम नाही तो क्रिएट करायचा आणि स्थिर सरकार पाडून अराजकता माजवायची. त्यामुळे हा प्लॅन आपण समजून घेणे आणि पाकिस्तानच नव्हे तर हा हल्ला करण्यामागे आणि पुढच्या कारवायांमागे त्यांना मदत करणारे जे देश आहेत, म्हणजे टर्की, चीन आणि मलेशिया, या लोकांना आपण धडा शिकवणे गरजेचं आहे. याच्या पुढे जाऊन मला एक सांगावं लागेल की आज भारत देशाने आपली जी टेक्निकल प्रोग्रेस जो आपण केलेला किंवा आपल्या सेनांचं आधुनिकीकरण जे केलेलं आहे, त्यामध्ये हे आपलं विकसित भारत जो आहे हा आपल्या आत्मनिर्भर भारत या स्लोगनवरच उभा आहे असं नाही. ही स्लोगन वी हॅव बीन एबल टू ट्रान्सलेट इन टू द रियालिटी. त्यामुळे आज भारताला एक तुल्यबळ देश म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. तर या हल्ल्याला प्रत्युत्तर देणं, एक तर टेररिस्ट हल्ले थांबवणे, दुसरं भारत हा एक तुल्यबळ देश आहे हे जगाला दाखवून देणे आणि यातनं इतर देशांना सुद्धा असा धडा देणे, स्पेशली टर्की आणि पाकिस्तान, की तुम्ही जर कुरापती काढायचा प्रयत्न केला तर त्याला सुद्धा आम्ही प्रत्युत्तर देऊ शकू. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर जे आहे हे असं पाकिस्तानवर सूड म्हणून किंवा बदला म्हणून केलेलं ऑपरेशन नसून हे भारत सरकारचं एक अति उत्तम पाऊल आहे असं मी म्हणेन. आणि हे पाऊल घेताना पाकिस्ताननी जो एक काही सापळा टाकला होता की आपण मी जर रिॲक्शननी त्यांच्यावर बदल्याची भावनेनी काहीतरी कारवाई करू, त्या हल्ल्यानंतर शांतपणे सगळा विचार करून आपली जी डिप्लॉयमेंट ज्याला म्हणता येईल, काय काय लागेल त्या डिप्लॉयमेंट करून त्यानंतर आपण प्रयत्न केला. आपण इंडस वॉटर ट्रीटी अबेन्स मध्ये टाकली. त्याचं कारण होतं की समजा तुम्हाला हा एक संदेश असतो, त्या संदेशाला समजून जर ते आले की आम्ही नेगोशिएशन टेबलवर येतो तर काम झालं. आपण आपले डिप्लोमॅटिक रिलेशन जे होते त्यांना आपण कमी केलं, कारण ते करावं लागतं. तर त्यांचे डिफेन्स अटॅचेस जे होते त्यांना आपण परत पाठवलं. त्याच्यानंतर आपण व्यापार कमी केला. पण पाकिस्तान इज पाकिस्तान, त्यांना असे म्हणजे एक म्हण इथे आहे की लातो के भूत बातों से नहीं मानते, ही द रियालिटी ऑफ लाईफ as पाकिस्तान इज कन्सर्न. मग आता जर लाथच मारायची असेल तर मग ती काय 10 साईजचा बूट घेऊन मारावी हेच करावं लागतं. तर ही सगळी पृष्ठभूमी आपण जर लक्षात घेतली तर पहलगाम हल्ला हा सुयोजित होता, हे फोरगॉन कन्क्लुजन आहे आणि त्याला उत्तर देणे भारताला गरजेचं होतं, कारण आपल्या नागरिकांचं मनोबल अत्युच्च राहिलं पाहिजे. भारतामध्ये हिंदू आणि मुसलमानांच्या फूट नाही हे जगाला दाखवून देणे महत्वाचं होतं. संकटकाळी भारत हा एक होऊन उभा राहतो हे दाखवणं गरजेचं होतं. आणि इथे मी सरकार, आपले नागरिक आणि आपल्या राजकीय पक्ष जे आहेत त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल की खरोखर आपल्या सरकार मागे उभे राहील. खरोखर तर शशी थरूर यांचं तर मी स्पेशल कौतुक करेन की इतका मॅच्युअर्ड रिस्पॉन्स त्यांनी पाकिस्तानला दिला. हे द्योतक आहे की जेव्हा संकट काळ येतो तेव्हा, जसं पुराण महाभारतात म्हणत होते की आपसात लढू तर तुम्ही 100 आम्ही 5, पण दुसऱ्यांची लढा तर आम्ही 105. हे आपण आज जगाला दाखवलं आहे. एकजूट दाखवली आहे, आपली टेक्निकल प्रॉवेस दाखवलेला आहे, आपलं अत्युत्तम आर्थिक मॅनेजमेंट आपण दाखवलेलं आहे. त्यामुळे हा एक अतिशय उत्तम संदेश आपण पाकिस्तानला देऊ शकलो, याबद्दल मला अभिमान आहे. आणि दुःखाची गोष्ट मला एवढीच वाटते, आय विश आय वॉज इन इंडियन नेव्ही. खरे खरे. जसं आपलं आता हे युद्ध झालं, युद्ध म्हणजे ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम अटॅक झाला, त्याचप्रमाणे जर इन फ्युचर युद्धाची जर वेळ आली तर भारतीय नौसेनेची भूमिका त्यामध्ये कशी असेल? आता आपण जर पहलगाम नंतर आपण ऑपरेशन सिंदूर केलं, त्याचा जर आपण अभ्यास केला तर यामध्ये आपण ज्या काही आधुनिक प्रणाल्या वापरल्या त्यामुळे पाकिस्तान आणि चीनलाच नव्हे तर इव्हन जगाला सुद्धा धक्का बसलेला आहे.
त्यांना कल्पना सुद्धा नव्हती की आपली भारतीय म्हणजे ज्याला आपण आपल्या शुद्ध भाषेत जुगाड म्हणू, ते करून आपण एवढे प्रगत होऊ शकतो की चीन जेवढा आपल्या याचं टॉम करतो की आमच्या सिस्टम्स एवढ्या चांगल्या आहेत, मग त्याला कोणी ब्रेक करू शकत नाही. आपण सर्व जगाला दाखवून दिलं की जेव्हा जर गरज असेल तर मग आम्ही चीन का आणि पाकिस्तान का आम्ही सगळ्यांवर भारी पडू शकतो. त्यामुळे यापुढची युद्ध जी काही होतील त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा एक हा भरघोस हिस्सा राहणार हे आपण समजलं पाहिजे. तर यामध्ये ड्रोन्स, मुख्य म्हणजे ड्रोन्स म्हणता येईल तेव्हा एकल ड्रोन जे काय असतात ते सर्वेलन्स ड्रोन्स असतात, आर्म ड्रोन्स असतात ज्याला आपण लॉयटरिंग अम्युनिशन म्हणू शकतो, जे आपण वापरलं अॅक्युरेसीसाठी, किंवा लॉंग रेंज ड्रोन्स असतात की तुम्हाला लॉजिस्टिकली काही सप्लाईज करायचं असेल डिफिकल्ट टेरेनमध्ये तर आपण ते करू शकतो. आणि ड्रोनच्या वापराचं एक असतं अॅक्युरेसी, स्पीड, आणि मुख्य म्हणजे समजा ड्रोन गेलं तर आपण नवीन ड्रोन केव्हाही बनवू शकतो. पण तुमचे जर सैनिक ज्यांना आपण ट्रेन करतो ज्याच्यासाठी पैसा, वेळ आणि हे सगळं लागतं, त्याच्यात ह्युमन लाईफचा अँगल पण असतो. तर ड्रोन पाडल्या गेलं तर ठीक आहे, दुःख होतं, पैसे जातात, पण ड्रोन रिप्लेस करता येतो, पण ह्युमन लाईफ कॅनॉट बी रिप्लेस. So as far as possible, anybody would like to use the technology in the next war. तो हा त्याच्यावर आपला भर राहील. आणि आपला आत्मनिर्भर भारत याचा जो एक इम्पॅक्ट आपण जो आता प्रूव्ह करू शकलो. आणि मुख्य म्हणजे आता कुठलंही समजा US असतं, ते येऊन सांगतात की आम्ही हे आधुनिक सिस्टम बनवलेली आहे आणि आम्ही ही टेस्ट केलेली आहे, वापरलेली आहे. Fortunately, we will be the only one country where we can say made in India, tested in Pakistan. आणि खरोखर we have tested and proven it. It's a war proven equipment. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा पार्ट आपल्याला मनात ठेवावा लागेल. पण दुसरी गोष्ट त्याची अशी असते, आपल्याकडे एअरक्राफ्ट कॅरियर आहे, चीनकडे आहे. आपल्याकडे डेकबोन फायटर एअरक्राफ्ट आहे, चीनकडे. Then why aren't we afraid of China? Because at the end of it, man behind the machine is another solution. The man behind machine in India is entirely different kettle of fish as compared to what मी कुठल्याही सैनिकांना कमी लेखतो किंवा त्यांच्या कर्तबगारीला कमी करतो असं म्हणत नाही. मी आपल्या सैनिकांची मानसिकता, त्यांचं मनोबल, त्यांची देशासाठी कुर्बानी देण्याची एक तयारी जी असते ती अतिशय महत्वाची असते. म्हणून द मॅन बिहाइंड मशीन इन इंडिया इज मच मोर इम्पॉर्टंट. जेव्हा असा कॉम्बिनेशन आपण बघू की एक आधुनिक प्रणाली आहे आणि ती प्रणाली वापरणारा मनुष्य तेवढाच कमिटेड आहे, इट इज अ ऑलमोस्ट अनडिफिटेबल कॉम्बिनेशन. त्यामुळे पाकिस्तान आणि यावेळेला समजा युद्ध झालं तर हा जो एक कॉम्बिनेशनचा पार्ट आहे हा त्याच्यामध्ये फार महत्वाचा आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आपण म्हटलं पाहिजे की आपली ज्या भौगोलिक परिस्थिती जी काही आहे ती एक वेस्टर्न साईडला पाकिस्तान आहे, नॉर्थ ईस्टला चायना आहे, ईस्टर्न साईडला बांगलादेश आहे, म्यानमार आहे. तर म्यानमारला मी काही शत्रू देश म्हणणार नाही, पण त्यांच्याकडे जी काही परिस्थितीमध्ये ज्या अशांती आहे त्याचाही आपल्याला त्रास होऊ शकतो. पण बांगलादेश हा शुद्ध भारताविरुद्ध आहे याबद्दल तुमत असतो. चीन बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. आणि पाकिस्तान बद्दल पुढे काय बोलणार? पाकिस्तानचा बोलवत्या धनी कोण आहे हे आपण जाणतो, एक कठपुतली आहे चायनाच्या हातामध्ये. त्यामुळे आता ह्या ज्या फ्रंट्स आहेत, पहिले आपण म्हणत होतो की भारत आणि पाकिस्तान, पाकिस्तान आणि चीन या दोन फ्रंट्स आहेत आणि आपल्या देशातले जे घरभेदे जे आहेत ती आपली हाफ फ्रंट होती. आता जेव्हा आपण पुढे जाणार तेव्हा आपण म्हणू की पाकिस्तान, चीन, बांगलादेश आणि आपले जे घरभेदी आहेत, म्हणजे वेन वी आर टॉकिंग 3.5 फ्रंट. आणि फॉर एनी नेशन टू फाईट मल्टिपल वॉर्स ऑन द मल्टिपल फ्रंट ऑन मल्टिपल डोमेन इट्स नॉट वुड बी एन इझी टास्क. फक्त मी आपल्या नागरिकांना हा संदेश देऊ इच्छितो की तुम्ही आपल्या सेनांच्या हाती सुरक्षित आहात. आमच्याकडे इक्विपमेंट कमी असेल, मॅनपॉवर कमी असेल, पण आमचं मनोबल कमी नाही आणि आमचं कौशल्य कमी नाही. आमच्याकडे कमी काय आहे की आपले सैनिक जे काही कारवाई करतात, कामगिरी करतात, त्याचा आपल्या नागरिकांना ज्ञान नसतं. त्यामुळे आपल्या सैनिकांना जो एक आदर दिला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, हा जो एक भाग आहे हा आपल्या सैनिकांचं मनोबल कमी करण्याच्या मागे फार मोठा भाग असू शकतो. तर आपल्या नागरिकांनी हा भाग सुदृढ केला पाहिजे आणि आपल्या सैनिकांना जेवढी मदत करता येईल, ती काही पैशाचीच मदत असते असं नाही,
तुम्ही त्यांना सन्मान द्या. बरोबर. ते कुठे बॉर्डर कडे जातात त्यांच्यासाठी तुम्ही काही सुविधा देऊन त्यांचा जर्नी सुखरूप करू शकता. बरोबर. चालते. तुमच्याकडे काही इंटेलिजन्स आला तर तुम्ही ताबडतोब तो शेअर करा. या गोष्टी आपल्याला, आणि यासाठी आपल्याला काही पैसे खर्च करावे लागतात, फक्त आपण नागरिक म्हणून जागरूक असतो पाहिजे. तर हे एक फार महत्वाचं आहे. कारण उद्या टेक्नॉलॉजी वॉर जेव्हा होईल तर मी याला ह्युमन म्हणेन. म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स जो असतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती असो, अल्टिमेटली ear on the ground is ear on the ground. As boots on the ground are going to be boots, ear on the ground is the real परिस्थिती जी काय असते ती माझं नागरिकांना आवाहन आहे की तुम्ही सैनिकांचा साथ द्या. तर तुम्ही जो प्रश्न विचारला की भारतीय नौसेनेमध्ये दुसरं टेक्नॉलॉजी आहे. आता आपण एअरक्राफ्ट कॅरियर वापरतो, तसेच ड्रोन कॅरियर्स असतात किंवा त्याला इतर प्रकारचे काही ड्रोन्स असतील त्या तुम्ही शिपवरून लॉन्च करून शिपवर रिकव्हर करू शकता. या ज्या प्रणाल्या आहेत त्या भारतीय नौसेनेला कल्पना आहे की आपल्याला लागणार आहे. पण कितीही जरी तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली, ती टेक्नॉलॉजी तुमची सरफेस टू सरफेस आणि सरफेस टू एअर याच्यामध्ये येणार आहे. पण जेव्हा तुम्ही तिन्ही साईडनी युद्धाची परिस्थिती जेव्हा बघता तेव्हा तुम्ही चीनवर जर फोकस केलं, कारण की मी जसं म्हटलं पाकिस्तानचा बोलता धनी चीन आहे, तर चीनकडे अण्वस्त्र पाणबुड्या ज्या आहेत त्या पाणबुड्या येतात. त्या पाणबुड्या बे ऑफ बेंगॉल, हिंद महासागर इकडे ऑपरेट करतात आणि त्यांच्यापासून आपल्याला जो काही धोका होऊ शकतो, कारण की त्यातनं त्यांनी मिसाईल्स टाकली किंवा अण्वस्त्र टाकली तर त्याचा जो धोका होईल, तर या सगळ्यांपासून देशाला वाचवण्याची जबाबदारी ही भारतीय नौसेनेची आहे. हे एक झालं. दुसरी गोष्ट ज्या पाकिस्तानकडे सुद्धा आता ज्याला आपण एअर इंडिपेंडंट प्रॉपल्शन म्हणतो, AIP, चीन ह्या अशा पाणबुड्या पाकिस्तानच्या गोद्यांमध्ये बांधते आहे. त्यामुळे आपण ही परिस्थिती डोळ्याआड करू शकत नाही, कारण की शत्रूला कधीही कमी लेखू नये हे फार महत्वाचं आहे. त्याची किंमत दुपटीने मोजावी लागते. सो म्हणजे आधुनिक शस्त्रास्त्र पाकिस्तानकडे आहे. चीननी त्यांना याला स्टेल्थ फ्रिगेट्स म्हणून स्टेल्थ फ्रिगेट दिलेली आहे. टर्की त्यांना आधुनिक शस्त्रास्त्र पुरवतो. आपण आता इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा सायबर वॉरफेअर मध्ये हे सगळं आपण प्रूव्ह केलं. पण उद्या जेव्हा अरबी समुद्रामध्ये त्यांची स्टेल्थ फ्रिगेट्स येतील किंवा काही येतील किंवा त्यांच्या पाणबुड्या येतील, तर त्यांनाही प्रत्युत्तर देण्याची आपल्याला गरज आहे. किती तयारी ठेवावीच लागणार, तयारी ठेवणं भाग आहे. तर त्यामुळे कितीही टेक्नॉलॉजी वॉर झालं, काहीही झालं तरी आपली जी सागरी सीमा जी आहे, जवळजवळ 15,000 किलोमीटरची आपली सागरी सीमा आहे, त्याचं रक्षण करणं हे आपलं भारतीय नौसेनेचं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय नागरिकांना असं वाटतं की भारतीय नौसेना म्हणजे आपली 2-4 जहाजं पाठवली, आपण कोणी आले त्यांना पकडलं, शत्रूला उत्तर दिलं. भारतीय नौसेना त्याच्या पलीकडे फार महत्वाचं आहे. आपण जेव्हा EEZ म्हणजे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणतो, म्हणजे सागरी संपदा जी तुमच्या 2,000 किलोमीटर 200 किलोमीटर पर्यंत तुमच्या सीमेपासून दूर असते, त्या म्हणजे फिशिंग आहे, प्रेशियस मेटल्स आहेत, ऑइल, नॅचरल गॅस आहेत, या सगळ्या याच्यावर मालकी हक्क हा तुमचा असतो. तर या व्हास्ट EEZचं रक्षण करणं सुद्धा आमचं काम. तिसरी गोष्ट अशी आहे की जे महत्वाचे सागरी व्यापारी मार्ग जे आहेत ते बरेचसे मार्ग अरबी समुद्र आणि भारतीय हिंद महासागरातून जातात. त्या व्यापारी मार्गांचं रक्षण करण्याचं कार्य सुद्धा भारताला करावं लागतं, भारतीय नौसेनेला करायचं असतं. तसंही जर असतं आपण व्यापारी संरक्षण केलं तर आपण आपल्याच व्यापाराचं संरक्षण करतो असं नाहीये. आपल्या व्यापार मित्र देशांचा व्यापार सुद्धा आपल्याला त्यांना संरक्षण पुरवावं लागतं. आणि समजा पाकिस्तानच्या देशाने आपल्या कुरापती जर काढल्या तर त्यांच्या व्यापारी किंवा त्यांचे अणुअस्त्र किंवा काही शस्त्रास्त्र त्यांच्याकडे दुसऱ्या शिपकडनं कुठे जात असतील तर ते रोखून पकडून ठेवणे हे सुद्धा भारतीय नौसेनेचं कार्य आहे. काही दिवसापूर्वी तुम्हाला आठवेला पारादीप बंदरामध्ये आपण एक जहाज पकडलं होतं. त्या पनामा त्याचा ध्वज होता, पण त्यातून चीनचा अण्वस्त्रांचा माल पाकिस्तानसाठी त्या जहाजातून जात होता. तर अशा जहाजांना पकडून त्यांना हे त्यावरचा माल जप्त करणं ही सुद्धा भारतीय नौसेनेची रेस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यानंतर आता चाचेगिरी म्हणता येईल जुन्या काळात ते परवा तुम्ही
सोमाली चाचा म्हटले, हौदी म्हटले. आपला जो मिडल ईस्ट मधला मार्ग म्हणजे जिथे आपली एनर्जी रिक्वायरमेंट आहे, तेल आहे, खनिज आहेत, ती त्या मार्गात, तो जर मार्ग बंद पडला तर आपण काय करू शकतो? खरंच आपलं तेल नसेल तर युद्ध कसं लढणार? बरं, आपलंच तेल येतं तिथून असं नाही, इतर अगेन मित्र राष्ट्र आहेत, त्यांची पण. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की भारतीय नौसेना मित्र राष्ट्रांबरोबर इथे कंटिन्युअसली पेट्रोलसाठी शिप्स ठेवतो मिडल ईस्टच्या साईडला. तर तुम्ही बघितलं असेल कित्येक वेळा चाच्यांच्या बोट्स पकडून 30-40 चाच्यांना आपण पकडलेलं आहे. दुसरी गोष्ट, एक महत्वाचं तुम्हाला एक उदाहरण देता येईल इथे, की काही दिवसांपूर्वी एक जहाज होतं, त्याच्यातनं मालवाहू जहाज होतं, त्याच्यावर चाच्यांनी हल्ला केला. ही रात्रीची वेळ होती, त्यांनी SOS टाकला, कारण त्यांनी त्यांच्याबरोबरचे सगळे जे खलासी होते त्यांना त्यांनी बंदुकीच्या धाकाखाली पकडून ठेवलं होतं. त्यामुळे ती लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन आली होती आणि त्या जहाजाने SOS सिग्नल दिला. दॅट SOS सिग्नल वॉज पिक्ड अप बाय अवर फ्युजन सेंटर नियर अंदमान निकोबार. हा ते फ्युजन सेंटर मध्ये हा मेसेज आल्यानंतर भारतीय नौसेनेने तातडीने त्याच्यावर उपाययोजना केल्या. काय उपाययोजना केल्या? त्यांनी त्याची जी काही पोझिशन होती, त्यांनी आपले लॉंग रेंज पेट्रोल एअरक्राफ्ट होता बोईंग 737 जे काय आपण वापरतो, ही ओपन डोमेन माहिती आहे, त्यांनी त्या जहाजाची जी काही पोझिशन असेल त्याच्यावरून एक अंदाज बांधला आणि आपले जे कमांडोज होते नौसेनेचे, पिच डार्क मध्ये भर रात्री त्यांनी बोईंग मधनं गेले, तर त्यातनं 7 खलासी म्हणजे नौसैनिक आणि एक त्यांचा ऑफिसर आणि त्यांच्या 2-3 बोटी या बोईंग विमानातनं त्यांनी खाली सोडल्या. आता पिच डार्क मध्ये जहाजाची अप्रॉक्सिमेटली पोझिशन माहीत असताना जीवावर उदाहरून जम्प करणे आणि तो ऑफिसर आपल्या सैनिकांना सांगतो मी तुमच्या बरोबर आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की इट्स नॉट ओनली द टेक्नॉलॉजी ऑर मशीन, इट्स मॅन बिहाइंड ह्युमन टच. खरंच आहे. आणि त्यांनी त्या भर रात्री तिथे उडी घेऊन जहाज लोकेट करून त्या 8-10 लोकांनी जाऊन 40 चाचांना पकडून सगळ्या त्या जहाजा खलाशांना सोडलं आणि या 40 लोकांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. हे भारतीय व्यावसायिक गौरवास्पद कामगिरी होती की ज्यांनी जगाचे सुद्धा डोळे उघडले. आजपर्यंत अमेरिकेने फक्त अशी छोटी मोठी ऑपरेशन्स केली होती. दिस इज वन ऑफ द व्हेरी रेअर ऑपरेशन विच हॅज बीन परफॉर्म बाय इंडियन नेव्ही. त्यामुळे भारतीय नौसेनेचा रोल फक्त एका युद्धामध्ये किंवा अशा ह्याच्यात न करता आपण त्याला एक ज्याला म्हणतात म्हणजे विहंग दृष्टिकोनात त्याला बघितलं पाहिजे, बर्ड्स आय. बरोबर. हा झाला तुमचा आर्म्ड पार्ट. दुसरं भारतीय नौसेनेचा एक तुम्हाला बघावं लागेल की जेव्हा आपण मित्र राष्ट्रांना भेटी देतो तेव्हा तुमचे सैनिक खाली उतरतात, त्यांच्या फ्रेंडली मॅचेस होतात, आपलं बिहेवियर, आपला स्मार्ट आउटलुक, स्मार्ट ड्रेसिंग याचा एक इम्पॅक्ट होतो तिथे की भारतीय नौसैनिक हे डिसिप्लिन्ड आहोत आणि ते चांगले वागतात, लोकांना चांगलं ट्रीट करतात. एक अतिशय उत्तम कल्चरल मेसेज जातो. नक्कीच. आणि जेव्हा ते लोक आपल्याकडे व्हिजिट करतात, आपल्या जहाजावरच्या आधुनिक प्रणाल्या त्या बघतात, तो एक संदेश असतो की विसरा, आता आम्ही काही साप आणि हत्तींचा देश उरलेलो नाही, त्यापासून भारताने बरीच प्रगती केलेली आहे. सो दीज आर नोन ॲज डिप्लोमॅटिक मिशन. तो सुद्धा नौसेनेचा एक कर्तव्य भाग आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला 1971 मध्ये वाटेल, ज्याला आपल्याला गनबोट डिप्लोमसी म्हणतात, की आपण जेव्हा ईस्ट पाकिस्तानला लिबरेट करण्यापर्यंत होतो तर अमेरिकेने आपल्यावर दबाव टाकण्यासाठी 7th फ्लीट पाठवली होती. त्या काळामध्ये आपली जहाज जीवावर उदाहरून त्यांनी ठरवलं होतं काय वाटेल ते होऊ दे, त्यांचं एअरक्राफ्ट कार्यर आम्ही फिजिकली आमचं जहाज नेऊन धडकवू, पण आम्ही माघार घेणार नाही. फॉर्च्युनेटली त्यावेळेला आपल्याबरोबर रशियन नेव्ही उभी राहिली, त्यांच्या पाणबुड्या त्या एरियात होत्या, त्यामुळे गनबोट डिप्लोमसी फेल. पण भारताला सुद्धा आपल्या आजूबाजूच्या देशांना मदत करायची असेल तर गनबोट डिप्लोमसी कधी कधी वापरावी लागते. म्हणजे आपण कोणाला विध्वंस करण्यासाठी गनबोट डिप्लोमसी वापरत नाही, पण आपण किंवा आपल्या मित्र राष्ट्रांचं रक्षण करण्यासाठी गनबोट डिप्लोमसी सुद्धा वापरावी लागते. तर काही दिवसांपूर्वी चायनाचं एक शिप हिंद महासागरामध्ये दिसलं होतं, तर त्यांनी असं क्लेम केला की आम्ही रिसर्च याच्यासाठीच तिथे आलोय, पण बरेच जण असं म्हणतात की ते स्पाय करण्यासाठी किंवा सबमरीनवर लक्ष ठेवण्यासाठी ते तिथे आले. तर त्याबद्दल काय सांगाल?
आपण जेव्हा चीनबद्दल बोलतो, जसं आपण पाकिस्तानबद्दल म्हटलं की ज्या काही कुरापत्या पाकिस्तान करतो त्यामध्ये त्यांची एक मानसिकता आहे. बरोबर. तसं चीनबद्दल बोलताना सुद्धा त्यांची मानसिकता समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि ही मानसिकता फार जुनी आहे की जेव्हा दुसऱ्या महायुद्धामध्ये जुनं फॉर्मोसा, आता जो तैवान आहे, ती एक जॅपनीज कॉलनी होती आणि त्या काळामध्ये चीनी लोकांवर काही अत्याचार झाले असतील, काय असेल ते आता ती हिस्ट्री आहे. पण त्याचा जो एक काही परिणाम त्यांच्या मनावर झाला म्हणा किंवा काही, तो परिणाम फार भयानक होता असं मला म्हणावं लागेल. आणि त्यामुळे ती जे काही 100 वर्ष एक जी काही होती, त्याला चीन लोक त्याला सेंच्युरी ऑफ शेम असंच म्हणतात. आणि 54 पासून जर तुम्ही त्यांची हिस्ट्री बघितली, स्पेशली व्हॉट वी कॉल द पीपल रिपब्लिक PRC, तर त्यांना या सेंच्युरी ऑफ शेमला इतिहासातनं मिटवायचं आहे. ते कसं मिटवाल, तर जगावर अक्षरशः सूड घेऊन तो मिटवायचा हा त्यांचा प्रयत्न आहे. पण सूड म्हणजे काही जाऊन लोकांना गोळ्या घालायचं असं नाही. इकॉनॉमिकली, मिलिटरीली, कल्चरली यू डॉमिनेट द होल रिजन. बरोबर. आणि तुम्ही तुमचा व्यापार म्हणा किंवा तुमच्या प्रणाल्या म्हणा, याच्यापैकी इवन अमेरिकेला सुद्धा टक्कर देऊन यांना तुमच्या प्रभावाखाली आणणे, हा चीनचा खरा उद्देश आहे. आता तुम्ही बघाल, साऊथ चायना सी हा काही साऊथ चायना सीचा नाही आहे. जसं आपण हिंद महासागर म्हणतो, तो काही भारताची प्रॉपर्टी नाही आहे. तसं साऊथ चायना सी नॉट अ प्रॉपर्टी ऑफ चायना. पण तुम्ही जर बघाल 9 डॅश लाईन पासून त्यांच्या ज्या कुरापत्या सुरू होतात, तर त्या साऊथ चायना सी मध्ये आर्टिफिशियल आयलंड बनवणे, आर्टिफिशियल आयलंड्सवर बंदुका नेऊन ठेवणे, त्याच्यावर एअरक्राफ्ट ठेवणे, त्यांचा वेपनायझेशन करणे, हे सगळे उद्योग ते करतात. बरं, तुम्ही म्हणजे जागतिक नौसेनेचे लॉज बघितले, ज्याला युनायटेड लॉज ऑफ सीज आपल्याला म्हणता येईल, तर तुमचं शेवटचं जमिनीच्या टोकापासनं 200 किलोमीटर पुढे तुमचा EEZ जातो. आपण आपल्या भारताचे EEZ बोललो. आता तुम्ही आर्टिफिशियल आयलंडच क्रिएट करत गेला तर संपूर्ण साऊथ चायना सी तुम्ही म्हणाल की माझ्या सगळ्या आयलंड माझ्या, तर ही सगळी जागा माझी आहे. तर मग त्याच्यामध्ये फिलिपिन्स आला, व्हिएतनाम आला, मलेशिया आला. तर तुम्ही सगळ्या देशांचे तेलाचे साठे, फिशिंग, हे जर सगळं केलं तर ज्याला आपण त्या त्या देशांची ब्लू इकॉनॉमी म्हणून ती कोलॅप्स झाली तर त्या देशांना कोण सांभाळणार? तिथले जे निर्वासित येतील, कोणता देश आहे? भारत हा एक देश आहे की याच्यामध्ये याचे परिणाम होऊ शकतो. तसंच आपले या सर्व देशांची मैत्रीचे संबंध आहे. आपला व्यापार, आपल्या याच्यासाठी सुद्धा आपले संबंध या देशांची आहेत. समजा यांची इकॉनॉमी जर कोलॅप्स झाली तर आपल्या इकॉनॉमीवर सुद्धा परिणाम होणार. दॅट मीन्स वन चायना कॅन कॉज लॉट ऑफ डॅमेज टू सो मेनी कंट्रीज अराउंड. तो हा त्यांचा इकॉनॉमिक भाग, डॉमिनन्सचा भाग. आणि त्यांना हे माहित आहे की समजा तुम्ही अरबी समुद्र, हिंद महासागर आणि बे ऑफ बेंगॉल घेतला, तर त्यांचे जे काही चोक पॉइंट्स आहेत, स्पेशली फ्रॉम द आपल्या अंदमान निकोबार साईड म्हणतो, तर त्यांचा जो एक ती त्यांच्या मनात भीती आहे की इथे चोक पॉइंट टाकलं तर मी काय करायचं, त्यांना या भागावर सुद्धा वर्चस्व गाजवायचं आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की या भागामध्ये जर मला वर्चस्व ठेवायचं असेल तर माझ्या सेना मला डिप्लॉय करणं भाग आहे. आता आज त्यांनी श्रीलंकेकडनं हंबलतोटा पोर्ट घेतलं, उद्या त्यांनी त्यांची आपली आर्मची स्थिती आणून ठेवली तर आपण काय करणार? किंवा बांगलादेशमध्ये त्यांनी उद्या गोदी मागितली आणि ढाका बंदरामध्ये जाऊन आपली शिप्स ठेवली, आपण काही करू शकतो. तर तिथे त्यांनी समजा आपल्या उद्या पाणबुड्या नेऊन ठेवल्या, तर मग पाणबुड्या ऑपरेट कुठं करणार? हिंद महासागरामध्ये. आणि पाणबुडी जेव्हा हे करतात तेव्हा त्यांचे सेफ ऑपरेटिंग झोन्स आपल्याकडे. मग ते कसे बघतो आपण, तर आपण सगळं समुद्राचं चार्टिंग करतो. आपल्याला जर अनॉमलीज ऑफ वॉटर आपण शिकलो आहोत सायन्स, तसं बघा की सरफेस टेम्परेचर ऑफ वॉटर इज हाय. जसं तुम्ही खाली जाता पाण्याचं टेम्परेचर कमी होतं, बट त्याच्यामध्ये एक लेअर असतो की वेअर द वॉटर टेम्परेचर इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट, आणि देन सडनली इट स्टार्ट ड्रॉपिंग. सो हा लेअर बिटवीन द कोल्ड वॉटर आणि टॉप ऑफ वॉटर हा जो आहे, दिस इज प्रॉबेबली नोन ॲज द सेफ झोन फॉर द सबमरीन्स टू ऑपरेट. कारण की तुमच्या सोनार वेव्स याच्यामध्ये जे काही डिस्टॉर्शन होत आहे सेफ झोन मध्ये, लोकेटिंग देम बिकम्स अ प्रॉब्लेम. सिमिलरली जेव्हा डेप्थ मध्ये तुम्ही तुमच्या अण्वस्त्र पाणबुड्या पाठवा, तर तिथे काय ऑब्स्ट्रक्शन्स आहेत, कुठे काय आहे, तर ती ले ऑफ द लँड म्हणतात किंवा ले ऑफ द सी सरफेस म्हणतात, सी बेड म्हणतात, तो मॅप करावा लागतो.
तर हे जे रिसर्च शिपच्या नावाखाली हे त्यासाठी पाठवतात, ते- या जहाजांचा उपयोग हे सगळ्या कुरापत्या करण्यासाठी आहे. आणि या कुरापत्या होऊ देऊ नये ही भारतीय नौसेनेची एक अतिशय इम्पॉर्टंट रेस्पॉन्सिबिलिटी आहे, ती आम्ही निभवतो आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा मित्र देशांमध्ये श्रीलंकेमध्ये यांनी आपले पोर्ट्स म्हणजे बोट्स ठेवल्या, शिप्स ठेवल्या, त्यालाही उत्तर देण्यासाठी भारताला तयार राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि चीननी आपले पाणबुड्या आणून किंवा हे आणून इतर देशांची ब्लू इकॉनॉमीवर परिणाम करू नये, नाहीतर श्रीलंका, म्यानमार यांच्या ब्लू इकॉनॉमी जर गेली तर त्यांचा सगळा निर्वासितांचा लोंढा जो करून त्याला आपल्याला पोसावं लागेल. तर यापासून आम्हाला नौसेना म्हणून जागरूक राहणं गरजेचं आहे. तसंच आपले फिशरमन म्हणजे मच्छीमार जे आहेत, अशी शिप जर आली तर त्यांनी त्याच्या आजूबाजूला ऑपरेट करायला सुरुवात केली तर दे आर इन आवर वॉटर, दे कॅनॉट किल. आपल्या मच्छीमारांना ते गोळीबार करू शकत नाही, केला तर आम्ही ऍक्शन घेऊ. तर यांना जितकं ऑब्स्ट्रॅक्ट करता येईल, जितक्या त्यांच्या मार्गामध्ये अडचणी आणता येतील तेवढा आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अशी शिप दिसली तर आपल्या लोकांनी जागरूक राहून त्यांना त्याची माहिती, इंटेलिजन्स देणे हे सुद्धा फार गरजेचं काम आहे. त्यामुळे भारतीय नौसेना आपलं कार्य तर करेलच, जागरूक राहून यांच्यापासून सुखरूपता कशी ठेवायची आम्ही करू, पण याच्यामध्ये आपल्या नागरिकांचा जो सुद्धा सहभाग आहे तो जर आपण केला तर त्याचा फार फायदा आपल्या सगळ्यांना होईल असं मला वाटतं. म्हणूनच चीनच्या कुरापत्या समजून घेणे आणि चीन कधी भारताचा अतिशय गळेमिठीवाला मित्र होईल, हिंदी चीनी भाई भाई हे स्लोगन होती कोणे काळी, पण त्या स्लोगनचा आता काही उपयोग नाही. जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा त्यांच्याशी मैत्रीचा हात दिला पाहिजे, डिप्लोमसी आहे. जेव्हा गरज असेल तर आपण गाल न पुढे करता त्याच्या गालावर एक तमाचा देणे ही सुद्धा काळाची गरज आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मॅन बिहाइंड द मशीन इज इम्पॉर्टंट. वी आर रेडी टू डू वॉट एव्हर वी वॉन्ट, बट वी आर कॉन्फिडंट, वी आर नॉट ओव्हर कॉन्फिडंट. वी नो वॉट वी आर डुइंग. What we want that Indian citizens to support us wholeheartedly. तर मी जसं तुम्हाला म्हटलं हा फ्रंट जे आहे की आता माझा विरुद्ध ही, माझी जात तुझ्या विरुद्ध ती, हे जे सगळे आपण आपल्या आतमध्ये अंतर्गत कलह जे आहे हे जर आपण सोडून दिलं, कारण की आजच्या प्रगत जगामध्ये या गोष्टींना नाही. आणि आपण जर जसं आता पहलगाम हल्ल्यामध्ये एकत्रितपणे उत्तर देऊ शकलो तर ही एकत्रितपणा हा जो आहे हा फार महत्वाचा. तर माझी इच्छा आहे की तुमच्या एपिसोडद्वारे हा संदेश सगळ्यांपर्यंत जावा आणि देशाने तयार राहा. खरंच. तर माझा असा पुढचा असा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही इंडियन नेव्हीमध्ये होता, तुम्ही जेव्हा सर्व्हिसमध्ये होता त्यावेळेसची टेक्नॉलॉजी आणि आत्ताची इंडियन नेव्ही यामध्ये काय फरक आहे? भारतीय नौसेना 1960 ते 62 पर्यंत एक नॉर्मल नौसेना होती. म्हणजे जेव्हा भारताला सुद्धा त्याची कल्पना नव्हती की नौसेनेची गरज असते. एक आहे पाणीमध्ये नौसेना आपल्याकडे आलेली आहे आणि तिला जोपासलं पाहिजे एवढी आपली धारणा होती. पण त्यानंतर आपल्याला मॅरिटाईम प्रॉव्हिन्स जो म्हणतो, भारताला एक अतिशय उत्तम सागरी परंपरा आहे. त्यामुळे त्याचं महत्त्व आपल्याला जाणवायला लागलं आणि 1962 नंतर भारतीय नौसेनेची प्रगती सुरू झाली. आणि 1971च्या युद्धामध्ये भारतीय नौसेनेची एक अतुलनीय कामगिरी केली आणि त्या कामगिरीने इव्हन अमेरिकन्स वर क्वाईट सरप्राइज्ड की विथ सच विंटेज शिप्स अँड विंटेज इक्विपमेंट वी कुड डू व्हॉट वी डिड. वन्स अगेन मॅन बिहाइंड द मशीन. पण 71 मध्ये मग आपल्याला कळलं की नाही, भारतीय नौसेनेचा आधुनिकीकरण म्हणा, सशस्त्र सेनांचंच आधुनिकीकरण फार गरजेचं आहे. आता मी 1976 साली जेव्हा जॉईन केलं त्यावेळेला आपल्याकडे काही जुनी शिप्स होती, तीर आणि काही पिस्टन इंजिनची शिप्स होती. त्यांची टेक्नॉलॉजी जगामध्ये इतर ठिकाणी होती किंवा नव्हती असा मला प्रश्न पडेल. तर त्यावेळेच्या टेक्नॉलॉजी लेवलवर रिजनेबली कॉन्टेम्पररी जेव्हा त्या काळामध्ये असतील, पण आपली काही ज्या फ्रिगेट्स होत्या किंवा डिस्ट्रॉयर्स होते त्या काळामध्ये कॉन्टेम्पररी होते. पण प्रगती करणे हे फार महत्त्वाचं होतं आणि त्या काळामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी देणे किंवा मदत करणे हे फारशा देशांची कधीच उत्सुकता नव्हती. भारत कधी प्रगत होऊ नये हीच. म्हणजे आता मी युरोपीय देश म्हटलं तर आय डोंट नो वेदर आय विल बी राईट ऑर रॉंग, बट स्पेशली USA, UK ह्या ज्या कंट्रीज होत्या या लोकांना अशी फारशी इच्छा नव्हती की आपण त्या केलं पाहिजे.
त्या काळामध्ये आपण त्यांना टेक्नॉलॉजी मागितली, पाणबुडीची टेक्नॉलॉजी मागितली. We were denied that technology. Right. Technology denial regime is one of the weapons which can be used. So the only country which stood with us all through thick and thin is Russia. त्यामुळे रशियाला धन्यवाद देणे, आणि मी असं म्हणत नाही की अराजकता कोणी केली तर त्याला आपण सपोर्ट केलं पाहिजे, पण त्यांच्या काही लेजिटिमेट गरजा असतील तर त्यावेळेला त्यांच्या बाजूने आपण उभं राहणे फार गरजेचं आहे. तर आपल्या देशाला पाणबुडीची टेक्नॉलॉजी देणे, एअरक्राफ्ट कॅरीबद्दल टेक्नॉलॉजी देणे, सगळे वेपन्स आणि शिप्स देणे. म्हणजे ज्या काळात आम्ही नेव्ही जॉईन केली तेव्हा 60 to 70% ऑफ द आर्म फोर्सेस प्लॅटफॉर्म, वेदर देवर जहाज होती, पाणबुड्या होत्या का, रणगाडे होते का, बंदुका होत्या की जहाज म्हणजे विमान होते, 60-70% हे सगळा सहभाग हा रशियाचा. बापरे. आणि त्या काळामध्ये त्यांच्याकडे जे काही प्रगत प्रणाल्या होत्या त्या त्यांनी आपल्याला दिल्या. त्यामुळे जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा रशिया खरोखरच आपल्या बाजूने उभा राहिला. सो त्या काळात त्यांच्या ज्या प्रगत प्रणाल्या होत्या त्या आपल्याकडे आलेल्या आणि त्या आम्ही वापरत होतो. त्यावेळी मॅन बिहाइंड द मशीन वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही म्हणाल की रशियन टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग, त्यांच्या टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग इज फार डिफरंट. म्हणजे तुम्ही जेव्हा क्लासरूममध्ये बसता, तुमच्या क्लास नोट्स घेता किंवा काही मिळता का, छोटी पुस्तकं असतात, ती इज युअर बॅकबोन टू लर्न अँड देन यू कम बॅक. आणि त्याच्यापासून तुम्ही तुमच्या लोकांना शिकवता, त्याचं मेंटेनन्स शिकता. ऑल दॅट इट्स अ बिग प्रोसेस. आपल्या लोकांनी त्याच्यामध्ये सुद्धा आपलं प्रावीण्य दाखवलेलं आहे. सो वी स्टार्टेड डेव्हलपिंग आफ्टर 1971. रशिया जसं म्हटलं मी, त्याने आपल्याला फार मदत केली. पण गेली 8-10 वर्षामध्ये भारतीय सरकारला पण कळलेलं आहे. जनरली तुम्ही बघाल की समजा 100% जर तुमचा वाटा असेल म्हणजे डिफेन्स बजेट, त्यातला 15-20% भाग ऑर्डिनन्स फॅक्टरी, DRDO वगैरेकडे गेला, तर उरलेला 80% जो भाग असतो त्यातला जवळ 60% भाग हा आर्मीकडे जातो. आम्हाला काही त्याचं दुःख नाही किंवा गरज नाही. शेअर नंबर चालला, शेअर प्लॅटफॉर्म चालला. सो आम्हालाही कल्पना आहे की त्यांना तेवढा तो मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा नंबर एअरफोर्स होता. आमच्याकडे आम्हाला 12.5%, 13%, 14% असं बजेट आमच्याकडे यायचं. आता 13-14% बजेट तुम्ही आम्हाला देता. त्याच्यामध्ये मला माझ्या लोकांचा पगार द्यायचा आहे, राशन्स आहेत, माझं मेंटेनन्स आहे. तर तुम्ही जर म्हणाल तर माझ्या कॅपिटल बजेटमध्ये नवीन वस्तू घेण्यासाठी मग माझ्याकडे किती पैसे उरतील? आणि नवीन वस्तू घेण्यासाठी समजा एक्स अमाऊंट उरला, तर मी जर आज एअरक्राफ्टची ऑर्डर दिली, ते एअरक्राफ्ट माझ्याकडे 5 वर्षांनी डिलिव्हर होता, तर मी त्याच्या EMI देतोय 5 वर्ष. म्हणजे मागच्या कॉन्ट्रॅक्टचा EMI सुद्धा यातनच जातोय. तर माझ्याकडे नवीन इक्विपमेंट घेण्यासाठी काय होईल? तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण संयम आणि आपला मेंटेनन्स आणि ज्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे त्याच्यावर कंट्रोल ठेवून आम्ही आमचं आधुनिकीकरण सुरू ठेवलं. आणि आमच्या 1960 पासून लक्षात आलं की आपण जर आत्मनिर्भर भारत हा स्लोगन जर ठेवली तरच नेव्हीला आपलं मॉडर्नायझेशन करणं शक्य आहे. म्हणून तुम्ही जर बघाल तर भारतीय नौसेनेमध्ये भारतीयकरण हे 1965 पासून सुरू झालं आहे. वी वर द लीड सर्व्हिस. आय एम नॉट डिमिनिंग एनी सर्व्हिसेस, ऑल सर्व्हिसेस हॅव कॉन्ट्रीब्युटेड, बट वी आर द लीड सर्व्हिस की जे खरोखर आम्ही आपले शिप बांधले. वी आर द फर्स्ट नेव्ही विच वी बिल्ड. निलगिरी क्लास शिप जेव्हा बांधल्या, दे वर बेस्ड ऑन द रॉयल नेव्हल डिझाईन्स. आज आपण आधुनिक डिस्ट्रॉयर बांधतोय, पाणबुड्या बांधतोय, AIP लावतो आहे. त्यामुळे देर इज अ सी चेंज. पण याच्यामध्ये आम्हाला ॲडिक्वेट बजेट मिळणे, कारण की तुम्ही 15,000 किलोमीटरची जर सी लाईन सांगितली, तेवढे प्लॅटफॉर्म्स लागतात, तेवढे मॅनपॉवर लागतो, इक्विपमेंट लागतं, फ्युएल लागतं. त्यामुळे आम्ही जहाजं घेऊन जेव्हा बाहेर जातो तर हे आपण नागरिकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मोर यू स्वेट इन पीस, लेस यू ब्लीड इन वॉर. आम्ही काही गंमत म्हणून आमची जहाजं घेऊन जात नाही किंवा इतर ठिकाणी जात नाही किंवा इतर देशामध्ये आम्ही काही आम्हाला परदेशामध्ये गमजा करायच्यात म्हणून जात नाही. त्याच्यामागे एक उद्देश असतो. तर नागरिकांनी हे सपोर्ट केलं पाहिजे. आणि मी हे म्हणेन की आपण जर आपण नागरिकांची जर प्रगती केली तर त्या प्रगतीमुळे आपण समजा टेक्नॉलॉजीमध्ये खूप प्रगत झालो, आपलं इक्विपमेंट आपण द्यायला सुरुवात केली, आपण आपलं इक्विपमेंट इथेच मेंटेन करायला सुरुवात केली,
आणि आपल्याला आपले लोक प्रगत झाले, पुढे आले, म्हणून सबसिडी देण्याची गरज जर कमी झाली तर हा सगळा पैशाला आपल्याला आधुनिकीकरणाकडे वळवता येईल. आम्ही असं म्हणत नाही लोकांनी पोटाला चिमटा घेऊन आम्हाला पैसे द्या. जे लोक पिछला वर्ग आहे त्यांना त्यांच्या यासाठी सरकारने पण लोकांनी जर आपली प्रगती आपल्या हाती घेऊन पुढे गेले तर तो पैसा आपल्याला इतर चांगल्या मार्गांकडे वळवता येईल. त्यामुळे जसं मी म्हटलं की आता बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत. आणि जेव्हा मी 1976 मध्ये जॉईन केलं आणि टुडे देर इज अ सी चेंज. वी हॅव गॉट लॉट ऑफ इक्विपमेंट विच इज रिअली गुड अँड हायटेक. आणि इव्हन ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय नौसेने अतिशय महत्वाचा वाटा उचललेला आहे. हे तेवढंच अगदी प्रूव्ह करून दाखवलंय. अनेक भारतीयांना असं वाटतंय की ऑपरेशन सिंदूर हे जेव्हा कम्प्लीट होईल, जेव्हा POK आपल्या ताब्यात येईल, तर त्याबद्दल काय सांगणार? आपण दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ऑपरेशन सिंदूर हा एक लॉंग टर्म प्लॅन म्हणता येईल किंवा काय, हे नीजर रिॲक्शन नव्हती आपली. यामध्ये उद्देश हाच होता की जगाला काही गोष्टी दाखवणे. एक की यापुढे असे आतंकी हल्ले हे आतंकी हल्ले म्हणून समजले जाणार नाही. या आतंकी हल्ल्यांना जे लोक समर्थन देतात त्या देशांना त्याची किंमत चुकवावी लागेल. हा पहिला संदेश देणं फार महत्वाचं होतं. तेच आपले आदरणीय पंतप्रधान म्हणाले की यापुढे आतंकी और आतंकियों के आका इसमें फर्क नहीं किया जाएगा. दॅट स्टेटमेंट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट, आजपर्यंत इव्हन अमेरिकेला सुद्धा त्यांना ब्लॅकमेल करण्याचा हा जो पाकिस्तानचा उद्योग होता की आम्ही न्यूक्लिअर वेपन वापरू, आम्ही न्यूक्लिअर वेपन वापरू, तर हे फार प्रूव्ह त्यांना दाखवणे हे सगळं थोतांड आहे. न्यूक्लिअर वेपन वापरणे इतकं सोपं नसतं. तर भारतीयांनी सांगितलं ठीक आहे, तुमच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहे ना, मी तुमच्यावर प्रिसिजन स्ट्राईक करतो, तुम्ही टाकाल न्यूक्लिअर वेपन, माझं होईल नुकसान, पण माझ्या अण्वस्त्र पाणबुड्या ज्या आहेत त्यातनं तुमच्यावर जर मी सेकंड स्ट्राईक मध्ये मिसाईल टाकलं तर पाकिस्तान बेचिराग होईल, याची तुम्हाला आम्ही गॅरंटी देतो. तो हे सुद्धा जगाला दाखवणे की आम्ही आता न्यूक्लिअर धमकीला घाबरणार नाही. हे हा एक फार महत्वाचा संदेश होता. आणि तिसरा संदेश हा दाखवायचा होता की आम्ही कोणाच्याही मदतीवर डिपेंडंट नाही की अमेरिका आमच्या साईडने येईल, चीन येईल, टर्की येईल तरच आम्ही लढू शकू. आम्ही हे दाखवलं की आमच्या बाजूनी कोणी जरी उभं नसलं तरी आमच्या देशाचं संरक्षण करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. आणि त्याच्यासाठी मग नरसंहारही करावा लागला किंवा कोणाचे उद्ध्वस्त जरी करावं लागलं तरी आम्हाला त्याची तमान आहे. कारण की माझ्या नागरिकांची सुरक्षा माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. पण आम्ही जसं म्हणतो नाम निशान उसके बाद फिर हमारी जान, पहिले नाम निशान को हमारा जाए. त्यामुळे जेव्हा आपण ऑपरेशन सिंदूर केलं तर त्याचे बरेच भागामध्ये त्याला हे करावं लागेल. इंडस वॉटर ट्रीटी थांबवणे, डिप्लोमॅटिक चॅनल्स कमी करणे, नेगोसिएशन्स करणे, व्यापार थांबवणे. You have to look at the Operation Sindoor as a much larger part of the strategy to give a befitting reply to Pakistan. त्यामुळे पाकिस्तानला उत्तर देणे आणि 3 उद्देश जे मी सांगितले ते प्रूव्ह करणे, कारण की त्यामध्ये आपल्या देशाचं जे इज्जत होती, द प्रेस्टीज ऑफ द नेशन ऑन द ग्लोबल प्लॅटफॉर्म वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट वी ऑलरेडी अचीव्ह. लोक काही म्हणो की मास मीडियामध्ये वाटेल ते लोक बोलतात, वाटेल ते पाठवतात, आणि इट्स अ व्हेरी व्हेरी रॉंग थिंग टू डू. एक क्षणाच्या प्रकाश झोतासाठी आपण असं काहीतरी करणे की ज्याने देशाला नुकसान पोहोचेल. मास मीडियाचा उपयोग हा मास एज्युकेशन जसं तुम्ही करतात, इज द करेक्ट यूज ऑफ मास मीडिया. पण मास मीडियासाठी आपण असे जे उद्योग करतो की ज्याने देशाची प्रतिमा मलिन होईल किंवा 2 जमातीमध्ये किंवा 2 धर्मामध्ये तेढ निर्माण होईल किंवा अशा काही खोट्या बातम्या देऊन त्या लोक उत्तेजन दंगली करतात, हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. हे आपण करू शकत नाही. त्यामुळे एकीकडे आपल्याला यावर ताबा ठेवणे, ऑपरेशन सिंदूरचा जो इमिजिएट ऑब्जेक्टिव्ह होता तो करणे, टेकिंग POK इज अनदर ऑब्जेक्टिव्ह. सो लेट्स नॉट मिक्स. एक स्मॉल पार्ट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑपरेशन सिंदूर ऑफ गिव्हिंग अ बिफिटिंग रिप्लाय विच इज रिक्वायर्ड आणि POK. अल्टिमेटली पंतप्रधानांनी सुद्धा अगदी स्पष्टपणे सांगितलंय की आता याच्या पुढे जर बोलणी होतील पाकिस्तानची तर ते फक्त आतंकी हल्ले थांबवणे आणि POK आम्हाला परत कधी द्याल. सो वी आर ॲब्सोल्युटली क्रिस्टल क्लिअर ऑन हाऊ वी आर गोइंग टू ट्रीट पाकिस्तान.
पण अशा गोष्टी काही लगेच जादूची छडी कोणाकडे नसते. हे डिप्लोमॅटिक मिशन. आता जर तुम्ही बघा, ऑपरेशन सिंदूर केलं, आपल्याला आपले ऑब्जेक्टिव्ह मिळाल्यानंतर आता एक मिसाईल मी टाकतो, इट कॉस्ट मी सम मनी. जेव्हा मी बॉम्ब टाकतो, इट कॉस्ट मी सम मनी. इफ आय डोंट रिक्वायर टू पुट द बॉम्ब अँड मिसाईल्स, वाय शुड आय डू इट? आय विल कन्झर्व इट टुमॉरो. तेव्हा मला घरी गरज पडेल, मग ते चीन असो, पाकिस्तान असो, काही असो, तर आय मस्ट कन्झर्व माय रिझर्व. इट्स फुलिश की ठीक आहे बंबारी करतो, जाके मारतो, असं नसतं. आपण आपला ऑब्जेक्टिव्ह, आता पीओकेचा ऑब्जेक्टिव्ह आहे. तर यू सी द मॅच्युरिटी ऑफ द इंडियन गव्हर्नमेंट. आपण सगळ्या राजकीय पक्षांची एक एकजुटता करून आपण ठरवलंय की 10 त्यांचे जे एमपीज आहेत किंवा काही मंत्री आहेत, दे विल गो टू द टूर्स ऑफ द डिफरंट नेशन्स. त्यांना रिजन्स वाटून दिले आहे. USA आहे, तिकडे शशी थरूर सुद्धा जाणार. मिडल ईस्ट रिजन आहे, साऊथ आफ्रिका आहे, ईस्ट चे देश आहेत, रशिया आहे. ऑल these delegations will go for 10 days to give the proofs of terrorism of Pakistan, how it is being encouraged from there, and give them the proof how India effectively neutralized the threat. So it is a two-pronged. One, put pressures on the world to bring back Pakistan in FATF grey zone, so that terrorist funding is stopped. Secondly, prove to the world India is much different than what world thinks we are. We are not the people with feathers and साप आणि हत्तींचा देश नाही. म्हणजे आपण ऑपरेशन सिंदूर मधलं दुसरं डिप्लोमॅटिक पाऊल पण उचललेलं. असंच करता करता तिसरं पाऊल जेव्हा उचललं जाईल ते उचललं जाईल. हे सगळे राजनीतीचे याच्यावर स्पेक्युलेट करणे किंवा काही बोलणं मला तरी प्रशस्त वाटत नाही. पण आपल्या राजकीय पक्षांमध्ये, आपल्या सरकारमध्ये प्रगल्भता आहे. या हल्ल्याला नीजर रिॲक्शननी प्रत्युत्तर देता जो संयम आणि कल्पकता दाखवून आपण जे उत्तर दिलेलं आहे, तर माझी नागरिकांना आवाहन आहे की आपण मास मीडियाचा गैरवापर थांबवणे किंवा मास मीडियामध्ये काही वाचलं त्यावर इमिजिएटली विश्वास ठेवून त्याला रिॲक्ट करणे करू नये. आर्म फोर्सेस आपली ब्रीफिंग देतात, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आपली ब्रीफिंग देते, प्राईम मिनिस्टर आपल्या याच्यामध्ये संदेश देतात. यातनं तुम्ही वाचा, सगळे न्यूजपेपर वाचा. जे अँटी गव्हर्नमेंट पेपर असेल त्याच्यामध्ये एक न्यूज येईल, काही प्रो गव्हर्नमेंट पेपर त्याच्यात एक न्यूज येईल. आपण शिकले सवरले लोक दोन्ही बातम्या वाचून त्यातनं सार घेणे आणि काय जनरली रियालिटी असेल याचा समजून घेणे हे काही फारसं कठीण नाही. तर आपण आपल्या मनाची प्रगल्भता दाखवणे, मॅच्युरिटी दाखवणे आणि सरकारच्या बाजूने उभं राहणे. आणि उगीच आपण सीज फायर केला, POK घेतलं नाही असं त्याला काय आतताईपणा करणे हे बरोबर नाही. कारण की आपण आता आतताईप्रमाणे त्याला ही जी एकजूट आता या हल्ल्यामुळे निर्माण झाली त्या एकजुटतेला धक्का पोहोचेल असं कुठलंही कार्य आपण करू नये, हे फार महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये तुमच्या माध्यमातर्फे मी नागरिकांना खरंच हे सांगू इच्छितो की हा एक फार महत्त्वाचा आपल्यातर्फे आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, तर हे आपण जरूर केलं पाहिजे. खरंच आहे. तर आजच्या यंग जनरेशन पैकी बऱ्याच जणांना डिफेन्समध्ये जायचं असतं, तर त्यासाठी त्यांची मानसिकता कशी हवी आणि नक्की काय विचार करून तुम्ही यामध्ये गेलं पाहिजे? तुम्ही जर म्हणाल की आजच्या तरुणांना सशस्त्र सेनेमध्ये जाण्याची इच्छा आहे, तर ही फार आनंदाची गोष्ट आहे. कारण माझं ऑब्झर्वेशन जरा वेगळं. आज आपल्या आर्म फोर्समध्ये आम्हाला 40% तरुणांची गरज आहे आणि तो तुटवडा आहे. याच्यामध्ये मी तरुणांना दोष देण्याच्या ऐवजी कदाचित त्यांच्या माता पित्यांना सुद्धा सांगू इच्छितो की तुम्ही आर्म फोर्सेसमध्ये गेला म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही गोळी लागून तुम्ही शहीद व्हाल असं नाही. येस, दॅट रिस्क ऑलवेज बी रन. पण मुलगा तुमचा उद्या नोकरीला जातो, कार घेऊन चालला, कारचा ऍक्सिडेंट होऊन मुलगा जाऊ शकतो, तेवढीच रिस्क आहे. म्हणून तुम्ही मुलाला नोकरी करण्यापासून थांबवणार, आपण हा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, सगळ्याच लोकांना जर व्हाईट कॉलर जॉब हवे असतील तर तेवढे जॉब आपल्याकडे आहेत का? किंवा सगळ्याच लोकांना नुसती सरकारी नोकरी बाबूगिरी करायची असेल तर तेवढी बाबूगिरीच्या जागा आपल्याकडे आहेत का? तर या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर जसं तुम्ही कॉर्पोरेटमध्ये एक करिअर म्हणून बघता, इंडस्ट्रीमध्ये बघता किंवा स्टार्टअप मधून तुम्ही करिअर म्हणून बघता, तसं तुम्ही आर्म फोर्सेसकडे सुद्धा एक करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं पाहिजे. दिस इज वन पार्ट.
सेकंडली आम्ही जेव्हा जॉईन केलं तेव्हा काय आपल्या काही आर्थिक परिस्थिती देशाची होती का आमचे काही पे स्केल्स असतील का व्हॉट एव्हर इट इज, बट इवन देन वी वर लुक्ड आफ्टर सो वेल की इवन आत्ताही जर मला नौसेनेने सांगितलं की तू उद्या जॉईन होलो, मी जॉईन होईल का, कारण की दोज गुड मेमरीज आर स्टिल विथ अस, दे हॅव लुक्ड आफ्टर अस. Now they have gone 10 times ahead of what we got from the Navy. So what Navy will give you today? It is almost competing with the corporate world. बरोबर. आणि याच्यामध्ये बघा, when we say either the armed forces will turn boys into men, it is genuine. The kind of confidence armed forces न तुम्हाला मिळेल, अनसर्टनिटी मध्ये ऑपरेट करण्याची क्षमता तुमच्यामध्ये जी निर्माण होते आणि तुम्हाला एक आंतरिक समाधान तुमच्या मी असं म्हणत नाही की देशसेवा फक्त आर्म फोर्सेस करतात, शेतकरी पण करतो, इंडस्ट्रियल पण करतो, पण देशासाठी जेव्हा खरोखर आपण आपलं सगळं आत्मसमर्पण करून आपलं कुटुंबाची काळजी नाही काय तुमच्याकडे देश आणि माझा ध्वज, त्याचेच एक मानसिक समाधान असतं आणि तुम्हाला ते ॲडव्हेंचरस लाईफची तुम्हाला एक मिळतं, त्याची फार एक तुम्ही ते अनुभवावं लागतं, ते शब्दामध्ये व्यक्त करणं पर्सनॅलिटी एक बनून जातं. एक तर माझा संदेश आई वडिलांना आहे की भारतीय नौसेनाच नव्हे, आर्म फोर्सेस इज अ गुड करिअर, दे पे यू वेल, दे लुक आफ्टर यू वेल, आणि तुमच्या शिक्षणाची सोय ते करतात. फॉर एक्झाम्पल आता अपॉर्च्युनिटी म्हटलं तर 12वी नंतर सुद्धा तुम्ही अपियर होऊ शकता सायन्स सब्जेक्टमध्ये, आणि नौसेना अकॅडमीमध्ये तुम्हाला देऊन 5 years BTech is funded by Indian Navy. So imagine Navy gives that facility. किंवा तुम्ही इंजिनियर म्हणून जर अप्लाय केलं तर तुम्हाला अँटीडेटेड सिनियरिटी देऊन यू आर डायरेक्टली कमिशन्ड ॲज अ लेफ्टनंट. सो यू गेट 2.5 years 3 years अँटीडेटेड सिनियरिटी फॉर. सो नेव्ही लुक्स आफ्टर यू. तर या अपॉर्च्युनिटीज आहेत, पे स्केल चांगले आहेत आणि तुमच्या केपेबिलिटी प्रमाणे तुमचं प्रगती करण्यासाठी सुद्धा नेव्ही तुम्हाला मदत करेल. फॉर एक्झाम्पल मी माझं बेसिक ट्रेनिंग केल्यानंतर माझं परफॉर्मन्स चांगलं असल्यामुळे नेव्हीनेच मला विचारलं की याच्या पुढे तुम्हाला काय करायचं. मी त्यांना म्हटलं मला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायचं. नेव्ही वॉज मोर दॅन हॅपी टू डू दॅट. नेव्ही सेंट मी फॉर स्टाफ कॉलेज, नेव्ही सेंट मी ऑन डेप्युटेशन टू UK टू लर्न CRS. सो तुम्ही जर हार्ड वर्क केलं, तुम्ही आपला परफॉर्मन्स दाखवला तर नेव्ही रिवॉर्ड्स यू अँड इट इज ए कॉमन फॉर अदर आर्म फोर्सेस ऑल्सो. त्यामुळे आपण आपली कमतरता जी आहे की मॅनपॉवर तेवढा नाही, आणि जेव्हा मला म्हणजे मनुष्यबळ लागतं तर मनुष्यबळ मला लागणारच आहे. रोबोट्स कॅन डू X, बट ह्युमन आणि ह्युमन ऍक्शन इज ह्युमन ऍक्शन. तिथे ते अल्टिमेट तो ब्रेन आणि ती इंटेलिजन्स आम्हाला लागतो. तर तरुणांनी पुढे येऊन जॉईन करावं, आणि जॉईन करण्यासाठी आपली मी नौसेनेच्या दृष्टिकोनातून बोलून की आपल्या देशाची उज्ज्वल सागरी परंपरा वाचा, इतिहास वाचा. 231 BC पासून आपल्या देशाला सागरी परंपरा, ऋग्वेदामध्ये आपल्या सागरी परंपरांचा उल्लेख आहे. तर आपल्या देशाची एवढी उज्ज्वल परंपरा ब्रिटिशांसारख्या 50,000 लोकांनी येऊन आपल्या पूर्ण देशाचं वाताहत केलं. का? कारण आपणच आपल्या देशाच्या उज्ज्वल परंपरेचा अभिमान बाळगू शकलो नाही. मग तीच चूक आपल्याला अजून पुन्हा करायची आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. मग आपल्या उज्ज्वल परंपरा आहे, सागरी परंपरा आहे, अभिमानाने जॉईन व्हा. आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आधुनिक नौसेनेची मुहूर्तमेढ रोवली. आम्ही त्यांना सॅल्यूट करतो, प्रणेता ऑफ द इंडियन नेव्ही. आणि आज त्यांची अष्टकोनी मुद्रा आमच्या ध्वजावर भूषणावर प्रमाणे वापरली जाते. तर हे आपले छत्रपती या भूमीतल्या लोकांनी जर नेव्ही जॉईन केली नाही तर कोण जॉईन करायचं. हा अभिमान ठेवा, समजून घ्या. या एपिसोड मध्ये आपण जे काही बोललो त्यामधनं तुमची काही तथ्य समजून घ्या, आणि त्यातनं प्रेरणा घेऊन जर या लोकांनी आपलं नौसेना जॉईन केली तर आम्हाला फारच आनंद होईल. आणि तुम्हाला अनेक धन्यवाद की ह्या ज्या काही गोष्टी आपण आपल्या नागरिकांसमोर मांडू शकता आपल्या माध्यमातून, याची फार गरज आहे. आणि असंच कार्य तुम्ही करत राहावं ही माझी इच्छा. थँक्यू. आता माझा एक शेवटचा अतिशय भावनिक प्रश्न असा आहे की तुम्हाला भारतीय नौसेनेने परत एकदा जॉईन व्हायची संधी दिली तर तुम्ही काय सांगाल? अगदी स्पष्टपणे सांगायचं तर कॉलेजच्या दिवसामध्ये युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम अजूनही आहे. 4th year असतानाच आम्ही नौसेनेसाठी सिलेक्ट झालो, आणि दॅट वॉज द टाइम वी डिसाइडेड की नाही, दिस इज द मे बी
from top. So I decided I will join Indian Navy and I got absolutely no regrets. मी हे स्पष्टपणे सांगेन अगदी की आज माझी मुलं किंवा माझी फॅमिली किंवा मी जिथे कुठे पोहोचलो असो, परमेश्वराची कृपा ही मान्य आहे मला, पण यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तो भारतीय नौसेनेचा, हे मी अगदी अभिमानाने सांगू शकेन. त्यामुळे जॉईन करायचं असेल अगदी आनंदाने, म्हणजे आपल्या म्हणीप्रमाणे म्हणायचं तर एक पायावर तयार आहे. भारतीय नौसेना एक उज्ज्वल परंपरा आहे, त्याला उज्ज्वल भविष्य आहे. म्हणूनच म्हटलं की आज जर आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही त्याच्यामध्ये आम्ही काम करू शकलो आणि अजूनही आमची इच्छा आहे, तर तरुणांनी सुद्धा यावं हीच आहे. भारत देशाला परमेश्वर नेहमी सुखरूप ठेव. थँक्यू सो मच. थँक्यू. काय सुंदर एपिसोड झाला याचा, खरंच म्हणजे अक्षरशः प्रत्येक त्यांचा शब्द आणि शब्द असा ग्रास्प करून म्हणजे असा एक मनात एक साठवून ठेवायचं वाटतं. सो आपल्या प्रेक्षकांना पण नक्कीच आपला हा एपिसोड आणि हे सगळे प्रश्न आणि त्याच्या मागचं जे सखोल तुमचं अनालिसिस आहे प्रत्येक गोष्टीचा, तो सुद्धा नक्कीच पटला असेल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल. सो थँक्यू सो मच आजच्या एपिसोडमध्ये आलात आणि छान इन्फॉर्मेशन शेअर केली आपल्या प्रेक्षकांबरोबर. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. जय हिंद.